शुभ सकाळ सर्वांना। तर आजच्या दिवसाची सुरुवात छान अशा देवपूजेने झालेली आहे आणि आज खूप दिवसानंतर आमच्या तिथे ऊन पडलं होतं। तर सभोवतालचं जे वातावरण आहे ते पण खूप छान आणि सुंदर झालं होतं। तर त्यानंतर आलेले आहे मी किचनमध्ये। आता माझी पूजापाठ वगैरे सर्व आवरेपर्यंत मी कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते। तर ते छान असे उकडले। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं थंड आणि सर्व बटाट्याचे सालपट काढून घेतले। आज उकडलेल्या बटाट्याची छान अशी रस्सा भाजी बनवणार होते आणि या भाजीसोबत पुरी जर असेल ना तर ही भाजी एकच नंबर लागते। मी चपातीच बनवली होती कारण टिफिन वगैरे सर्वांना द्यायचे होते। तर यातलेच थोडेसे एक्स्ट्रा बटाटे मी साईडला काढून ठेवले होते ज्याचे मला बनवायचे होते पराठे। तर बटाटा थोडासा स्मॅश केला, त्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे टाकले आणि छान असे गरमागरम तूप लावून पराठे बनवून घेतले, सर्वांना खाण्यासाठी दिले। आता त्यानंतर राजवीरची होती आज एलिमेंटरीची परीक्षा, त्यामुळे तो टिफिन घेऊन जाणार होता। थोडासा उशिराच होता त्याचा पेपर। तर त्याचा टिफिन वगैरे तयार केला, त्याला थोडेसे फ्रूट्स आणि चपाती भाजी सर्व दिली। म्हटलं मुलं एकमेकांसोबत शेअर करून खातात। आणि त्यानंतर माऊचा पण टिफिन तयार करून ठेवला, तिला पराठाच घेऊन जायचा होता तर पराठाच दिला आणि थोडीशी भाजी दिली। त्यानंतर मी माझ्यासाठी फ्रूट्स कट करून घेतले होते खायला आणि त्यानंतर राहिलेलं घरातलं कपडे धुणे भांडी जे काही काम होतं ते सर्व आवरून घेतलं। माऊची आंघोळ वगैरे घालून तिला तयार केलं आणि मग मी निघाले तिला शाळेमध्ये सोडून येण्यासाठी।